नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मी तुम्हाला एक अतिशय अवघड असं कोडं घालणार आहे. मला सांगा हे काय आहे? बरोबर, लिंबू नाही, हे संत्र. मला सांगा संत्र असं म्हटल्यावर आपण कुठल्या केंद्रावर जाणार आहोत? बरोबर, कोल्हापूर नाही, नागपूर. नागपूर म्हटल्यावर संत्र यायलाच पाहिजे. आणि नागपूर म्हटल्यावर तिकडचं खाणं जेवण अन्नपदार्थ म्हटल्यावर वा 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 असं कानात धूर येतात, डोळ्यातून पाणी येतं. इथे सगळे धर्मबिंदू येतात आहे की नाही. पण जसे तिखट पदार्थ आहेत ना तसे गोड पदार्थ सुद्धा आहेत बरं का. छान छान लागतात, मस्त मस्त लागतात. आणि आजपासून आपल्या नागपूरच्या मैत्रिणी इथे आलेल्या आहेत. आणि आता आपल्याला बघायचं आहे ते काय पदार्थ बनवत आहेत ते. अर्थात आमचे पराग सर आहेतच आणि सुप्रियाताई सुद्धा आहेत. त्या त्यांना सांभाळून घेतील आणि पराग सर त्यांना काहीतरी टास्क देतील. आणि आता आपण बघायचं आहे की आता त्या काय करणार आहेत आणि कसं करणार आहेत. आता बघूया त्या काय करतायत ते. आपण कसं मूड सेट होण्यासाठी नाटकाच्या सुरुवातीला नांदी म्हणतो किंवा चित्रपटाच्या टायटल्सचं म्युझिक किती छानसं असं वाजत असतं तरी असं माहोल सेट होतो ना. तर तसंच या भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराचा माहोल सेट करण्याची जबाबदारी आपल्या प्रशांतवरती आहे. आणि तो कुठलाही एपिसोड सुरू होण्याआधी त्याला किती भूक लागली आहे आणि इथे किती छान काहीतरी भारी चविष्ट असं घडणार आहे ह्याचं वर्णन करून करून तुम्हा प्रेक्षकांना फार भुकेला लावतो. आणि प्रशांताची एक्सप्रेशन्स अशी असतात की एखाद्याचं पोट जरी भरलेलं असेल तरी त्याला परत भूक लागते. अगदी आय अग्री. सुप्रियाताई, माझा असा प्रयत्न असतो, रादर माझी अशी इच्छा असते की माझ्या रेस्टॉरंटमध्ये येणारी प्रत्येक व्यक्तीला अशी प्रचंड भूक लागलेली असावी आणि मग पदार्थ जे काही सर्व झालेले आहेत त्याच्यात असं मस्त तुटून पडावं आणि तृप्त व्हावं. मग त्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघायला अशी मजा येते. आणि आपल्या या रुचिरा मैत्रिणी सुद्धा अशाच आहेत बरं का. आणि म्हणूनच तर आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिरा हा किताब मिळवण्यासाठी त्यांची निवड झाली आहे. आणि त्यांनी केलेला आग्रह जर का त्याला आम्ही बळी पडलो ना तर आहा हे बघायलाच नको. म्हणजे आम्ही पूर्ण असं एवढे होऊन जाऊ. कारण आग्रहाच्या सुद्धा पद्धती इतक्या वेगवेगळ्या असतात ते बघण्यासाठी तर खरं आपण अख्खा महाराष्ट्र फिरला पाहिजे. म्हणजे कसं सावकाश होऊ द्या हा जेवण पासून ताटात वाढलेलं सगळं खायला लागेल. म्हणजे असं एकीकडे प्रेम आणि एकीकडे धमकी. पण हे प्रेम आणि धमकीचं स्पेशल कॉम्बिनेशन आग्रहाच्या बाबतीत जिथे घडतं अशा नागपूर सेंटरच्या रुचिरा आज आपल्याकडे येणार आहेत. चला तर त्यांना बोलवूयात. या नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? देवयानी पांडे. हाऊसवाईफ आहात? नाही, माझं स्वतःचं प्ले स्कूल आहे. ओहो, म्हणजे लहान लहान मुलांना शिकवता? हो हो. खूप मजा येते लहान मुलांना शिकवता? खूप आवडतं पण मला ते. हो. आणि पण स्वयंपाक करायला पण आवडतं वाटतं? अतिशय. अतिशय म्हणजे किती? माझ्या पोरीसाठी तिला जसं हवं असेल तसं. काय काय करून घालायला आवडतं मुलीला? मोस्टली पावभाजी तिला खूप आवडते. अच्छा. तर ती रेग्युलरच बनते. ठीक आहे, तुमचं खूप मनापासून स्वागत. तुम्ही काय काय छान छान आम्हाला पण करून घालणार आहात त्याबद्दल तुम्हाला हा एप्रिल घ्यायचा आणि तुमच्या वर्क स्टेशन वरती जायचंय. वेलकम. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं लीना हिवरखेडकर. आणि काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. मग कुकिंग मध्ये कितपत एक्सपर्ट आहात तुम्ही? सगळ्या माझ्या मुलांना खूप आवडतं माझ्या हातचं, माझ्या नवऱ्याला खूप आवडतं. मग आता बघू आपल्याला आवडतंय का. हो नक्कीच. हा एप्रिल आणि तुमचं वर्क स्टेशन तुमची वाट पाहत आहे. हॅलो. हॅलो. छोटीशी रुचिरा दिसते ही. काय नाव तुझं? अंकिता देव. अंकिता देव. काय करतेस तू? शिकतेस? शिकते. काय? सेंटर पॉइंट मध्ये BBA करते. BBA करतेय आणि त्याच्याबरोबर भरपूर स्वयंपाकाची आवड आहे वाटतं. कशी निर्माण झाली ही आवड? आईपासून. आई शिकवते. आई रोज म्हणजे चल स्वयंपाक करायला म्हणते. हो. छान छान छान. आय एम सो एक्साइटेड की आज एक छोटीशी रुचिरा आलेली आहे जे खूप काही मोठं करून दाखवेल इकडे. हा तुझा एप्रिल आणि तुझं वर्क स्टेशन. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. 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 काय नाव तुझं? माझं नाव कनिका मित्तल आहे. अच्छा, काय करते सांग? मी LED कॉलेजमध्ये सायकोलॉजी करते. हो, शिकतेस? दोन स्टुडंट्स आहेत म्हणजे आपल्याकडे. येस, छान टक्कर होईल. म्हणजे तुला पण कुकिंगची खूप आवड आहे? हा, मला कुकिंगचं खूप इंटरेस्ट आहे. सो आय फील दिस महाराष्ट्राची रुचिरा इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर मी. म्हणून तू भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये. ऑल द बेस्ट.
हे घे. हा एप्रिन घेऊन त्या तुझ्या वर्क स्टेशन वरती जा. अरे नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अपर्णा कोलारकर. हाऊसवाईफ आहात? हो, आणि काही त्याच्या बरोबरीने दुसरं करते काही मी. profession? खाण्याचे सगळ्यांचे लाड पुरवते. ओ. बेसिकली माझ्या घरामध्ये 3 पिढ्या आहेत. तर जसं लहान मुलांना इन्स्टंट फूड, अगदी खूप जे मोठे असतात त्यांना अगदी स्लो कुकिंग हा. आणि खाण्याच्या पद्धती वेगळ्या. हा. हे तिन्ही मल्टीटास्क करते मी, म्हणजे खाण्यामध्ये. वा वा वा. त्याच्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म आणि ओळख हवी आहे अगदी की कुकिंग बरोबर. पण अगदी खूप बरोबर. महत्वाचं आहे. कुकिंगला नक्कीच एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळवून द्याल तुम्ही. नक्कीच. हा तुमचा एप्रिल आणि ते Thank you. तुमचं वर्क स्टेशन. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अनिता साळुंके. काय करता? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. म्हणजे घरात फक्त काम, बाकी काही नाही. नाही, मग आता तुम्ही इथं 4-5 दिवस असणार म्हटल्यानंतर आता घरचे सगळे मिस करत असणार तुमचे ते पदार्थ? आमची जॉईंट फॅमिली आहे ना, त्यामुळे मग कोणी ना कोणी असतंच घरी. असतात. ओके. पण जॉईंट फॅमिली म्हणजे भरपूर लोक आणि भरपूर लोकांचे वेगवेगळ्या आवडीनिवडी. हो आय एम शुअर तुमच्या घरातल्या सर्व लोकांच्या आवडीनिवडी तुम्ही खूप जपत असणार. हो, हो. त्याची चुणूक आम्हाला इकडे बघायला मिळेलच. हा तुमचा एप्रिल आणि ते तुमचं वर्क स्टेशन. थँक्यू. ऑल द बेस्ट. या. स्पर्धेची पहिली राऊंड आहे विम सबसे तेज राऊंड. सबसे तेज का? कारण तुम्हाला पर्टिक्युलर टाइम दिला जाईल आणि त्या टाइममध्ये तुम्हाला दिलेला टास्क पूर्ण करायचं आहे. कसं आहे की आता आपल्या देशामध्ये गाजर का हलवा, गोबी दे पराठे वगैरे असे सगळे पदार्थ आपण नेहमी ऐकत असतो. मी असा विचार करतो की आज त्यांना पराठे करायला सांगूयात. येस, मला खूप आवडतात. तर आज तुम्हाला या राऊंडमध्ये करायचे आहेत आलूचे पराठे. खुश. तर तुम्हाला वेळ दिला जाणार आहे अर्धा तास, फक्त अर्धा तास. आणि त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला 15 पराठे करायचे आहेत. काळजी करू नका, त्याचं स्टफिंग मी तुम्हाला करून देणार आहे. कणिक तुम्हाला मळायची आहे, गोळे तयार करायचे, स्टफिंग स्टफ करायचंय, लाटायचे आणि मस्तपैकी शेकायचे. डन. पराठे बनवणं हे तर तुमच्या बाय हातचा खेळ असेल. चुटकीसरशी बनवाल तुम्ही. पण हे जर का तुम्ही दिलेल्या वेळापेक्षा कमी वेळात बनवले तर तुम्हाला पॉइंट्स मिळतील. आणि ते कसे मी तुम्हाला सांगतो. आपला सबसे तेज मीटर तुमचे सबसे तेज पॉइंट्स कॅल्क्युलेट करणार आहे. टेबलावरची घंटा वाजवायची रेसिपी झाल्यानंतर हे लगेच तुमचा टाइम कॅल्क्युलेट होणार आणि तुम्हाला त्याचे गुण दिले जाणार. ते गुण जे आहेत पुढच्या राऊंड्स मध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. ते कसे, कधी, केव्हा ते मात्र सरप्राईज आहे. खरपूस, कारण छान भाजा बरं का ते पराठे. खूप उत्सुकता आहे मला पराठे खाण्याची. त्याच्यामुळे आता आपण वेळ सुरू करूयात. रेडी, स्टडी, गो. अर्ध्या तासात 15 पराठे करायचे आहेत. 15 बरं का. सोपं नाहीये, सोपं नाहीये. म्हणजे एक वेळ पराठे बनवणं सोपं असेल, पण ते दिलेल्या वेळेत 15 ज्याला पराठे म्हणता येतील असे पराठे. एका किलो आट्यामध्ये युजली आपल्या घरच्या पोळ्या किती होतात? 1 किलो आट्यामध्ये कमीत कमी 35 ते 40 व्हायला पाहिजे. मग साधारणतः 350 ग्रॅम आट्यामध्ये 15 पराठे कसे काय होणार? साईजवर अवलंबून आहे. आपण पुऱ्या नाही रेग्युलर. करायचे अहो, पराठे करायचे. पराठे. तुमचं प्ले स्कूल आहे ना? हो. मग प्ले स्कूल मध्ये सगळी छोटी छोटी मुलं असतात म्हणून त्यांना छोटे छोटे पराठे छोटे छोटे द्यायचे. करायची सवय पण ना. इथे आमच्याकडे छोटं बाळ नाहीये. मोठं आहे, जरी मोठं. बाळ दिसत असलं तरी ते छोटं नाहीये. त्याला मोठे मोठे पराठे लागणार असतील. ठीक आहे, ठीक आहे. घेते मी. त्याच्यामुळे तो अंदाज बरोबर येऊ देते. हो हो. अंकिता, तू स्टुडंट आहेस, त्याच्यामुळे तशी घरची कदाचित खूप जबाबदारी नसेल, त्याच्यामुळे तुला स्पीडची कल्पना आहे की नाही मला माहिती नाही. पण आज ह्या विम सबसे तेज राऊंड मध्ये अर्ध्या तासात करायचे बरं का. जेव्हा अशा कमी दिलेल्या वेळामध्ये 15 वगैरे पराठे करायचे असतात, मी काय करतो की कणिक आधी चांगली मळून घेतो, त्याचे गोळे करतो, त्याच्यामध्ये स्टफिंग स्टफ करून असे त्याचे पेढे बनवून ठेवतो आणि मग 3 तवे एकाच वेळेस ठेवतो. एकीकडे लाटतो आणि एकीकडे तव्यावर टाकत जातो. म्हणजे फटाफट फटाफट पराठे होतात आणि मग सबसे तेज पॉइंट्स मिळतात. अँड दॅट्स युअर टुडे सबसे तेज टिप.
15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिट्स ओव्हर. आणि फक्त 15 मिनिटं उरलेली आहेत. बटाट्याचं जे आपलं सारण आहे त्यात मीठ पहिल्यापासून बराच वेळ झालाय टाकल्यामुळे थोडंसं त्याला पाणी सैलसर झालंय. अच्छा, बघू आता तुमच्या स्किलवर अवलंबून आहे तुम्ही त्याला कसं मॅनेज करताय. नक्कीच 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 होणार ना पराठे. नक्की नक्की. पण इथं एकही झालं दिसत नाही मला. नाही होईल, भाजणं महत्वाचं आहे. हा, 2 झाले. हो, फास्ट दिसते तुम्ही. करते प्रयत्न. तुमचे हात का थरथरत आहेत असे. थोडी नर्वस. नाही, नर्वस वगैरे व्हायचं नाही अजिबात. तो नर्वसनेस जो आहे तो पराठ्यात उतरेल. आणि आम्हाला पराठे चांगलेच पाहिजेत. हा, बी बोल्ड. ओके, ऑल दी बेस्ट. थँक्यू. हा खरपूस भाजला गेलाय. पण एकच झालाय. हा दुसरा आहे. दुसरा आहे. पहिला कोण आहे. हा पहिला आहे. काय असतं शेफ, तुम्हाला तसं अर्धा तास दिलेला असतं का कोणी, की अर्ध्या तासात बरोबर 15 पराठे करायचे. अहो तुम्हाला सांगू का, आमच्या रेस्टॉरंटमध्ये 15 मिनिटं जरी थोडं लागली, लोकांना धीर नसतो अजिबात. हो, पण तुम्हाला कोणी आउट करून टाकत नाही. आम्हाला आम्ही घरी कसं म्हणतो माहितीये का, की हॉटेलमध्ये कसे थांबता अर्धा तास, आणि घरी तुम्हाला 10 मिनिट पण तुम्ही थांबू शकत नाही. खूप थांबवतात ते जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा. आम्ही हॉटेलमध्ये अर्धा तासाच्या वर थांबतो. बरोबर. गुड फूड टेक्स टाइम. हा, मग गुड पराठे टेक्स टाइम. पण तुम्ही त्यांना अर्धाच तास दिलाय. आता करणार काय. आपण असं करूयात, मी तुम्हाला एक टिप देते की आपण त्यांना डिस्टर्ब नको करूयात आणि आपण दुसऱ्यांना डिस्टर्ब करायला जाऊयात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फुल पराठ्यांवरती हो. ही आहे आजची सुप्रियाताई टिप. अगं तू खालती गॅसच ऑन नाही केलायस अजून. काय झालं. नाही, पटपट कर, चल गॅस ऑन कर. मग तू ती ठेवून दिलेस आणि शेकणार कधी तू. तुझ्या लक्षात नाही आलं का. नाही लक्षात आलं. बरं बरं बरं, कर कर कर. 15 पराठे आरामात होता अर्ध्या तासामध्ये. ज्यांचे नाही होणार ते एलिमिनेट होतील. लावून काय जास्तीत जास्त, हो की नाही. हो, मला दिसतंय 2 टेबलवर 15 पराठे होणार. पण बाकीच्या 4 टेबलांचं काय. इथं पराठे उडवताना वगैरे पाहिलं मी. हो, सवय आहे ती. घाईच्या वेळेत ते उडवलेलेच बरे. काय म्हणजे पराठे ना उडवून डायरेक्ट ताटात जातात की काय. हो, सर्विंग प्लेट मध्ये ॲटलीस्ट चालले तरी जातात. तुम्ही फक्त पराठेच उडवता की पुरणाची पोळी, सगळेच पदार्थ तरी. पदार्थ. त्याच्यामुळे पदार्थ उडवता फक्त. शेवटची 2 मिनिटं राहिलेली आहेत आणि इथे 2 पराठे झालेले आहेत. 2 मिनिटात 13 पराठे होणार. प्रयत्न करते. प्रयत्न करणार. क्या बात है. दॅट्स द स्पिरिट. कम ऑन, लास्ट 2 मिनिट्स. 15 झाले का. हो, शेवटची काही सेकंद उरलेली आहेत. शेवटची काही सेकंद उरलेली आहेत. Five, 4, 3, 2, 1. स्टॉप कुकिंग. स्टॉप. नागपूरच्या कंटेस्टंट्स मध्ये दम मात्र आहे. तास तसं अवघड होतं. 30 मिनिटांमध्ये 15 पराठे. बघूया आता कोणाच्या टेबलवरचे पराठे झालेत आणि कोणाचे झालेले नाहीयेत. रुचिरा देवयानी मिनी पराठे 15 झालेले आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 14 आणि 15. कणिक बघूया कशी आली आहे. मेन म्हणजे वेळेत पूर्ण झालं. तास कठीण म्हटला. थोडस खूप धावपळ झाली. नेहमीसारखं सकाळची रुटीन म्हटली. पण तेवढी व्हायलाच पाहिजे होती. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर कम्प्लिटिंग द टास्क. किती झाले पराठे. 5च झाले. ओहो. पण पराठ्यांचं कसं असतं ना, देशभरात पराठे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तुझे तुझ्यासारखेच पातळ पराठे झालेत. पण नाही होऊ शकले 15. स्पीड कमी पडली आणि ते स्टफिंग मी बरोबर हे नाही केलं. काय नाही केलं. स्टफिंग बरोबर नाही केलं. खरं तर तू शेफची टिपही चांगली वापरली होतीस, पण पूर्ण नाही करता आला टास्क. प्रॅक्टिस कमी पडली ना. हो. सराव महत्वाचा असतो. एनिवे, ऑल दी बेस्ट. काय हरकत नाही. अपर्णा
त्याच्याबरोबर छान दही आणि त्याला छान तिखटाचं असं वरनं गार्निश पण केलेलं आहे. मी दही कणकेत पण टाकले. 14-15. अच्छा, दही कणकेत पण टाकलंय. दही, दूध आणि सोडा. वाव. इंटरेस्टिंग. कुलच्याची कणिक करतो त्या टाइप मध्ये केले. दही, दूध आणि खुसखुशीत. खूपच खुसखुशीत आणि छान झाले. व्हेरी नाईस. तुम्ही जे वाटीने दाबून त्याला चांगलं असं खरपूस भाजून घेतलं. या राऊंडमध्ये तशीच गरज होती. प्रसंगावधान आणि स्पीड याची चांगलीच परीक्षा होती. नक्कीच. अँड कॉंग्रॅट्स. 4 तवे वापरलेत तुम्ही. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. 1 2 3 4 5 6 7 11 12 13 14 15 झाले की. दिलेल्या वेळात केलेत. लीना, दही पण दिलं होतं ना साहित्यात, त्याचा वापर मला कशासाठी पटकन केलास? वाटी लक्षात नाही आली तर मला माझं राहून गेलं ते वेळेत ठेवायचं. कणिक चांगली आली. पण ह्याच्या पुढच्या राऊंड मध्ये मात्र हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. कशाबरोबर खायचं दिलेलं असतं, पण ते प्रसंगावधान पण राहिलं पाहिजे लक्षात. घरी आपण आपल्या सोयीनुसार स्वयंपाक करत असतो. ही पहिली राऊंड आपण ह्याच्यासाठीच ठेवलेली आहे की स्पर्धकाला वेळेचं महत्व कळावं. म्हणून याला विम सबसे तेज राऊंड म्हणतात. तुमचे झालेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो सायकोलॉजी स्टुडंट, व्हॉट यू थिंक? 15 झालेत. 15 झाले. 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आणि 15. तुम्हाला काय वाटलं ती चिटिंग करेल? आजची नारी आहे ती, कशाला चिटिंग करेल? छान छान. आणि दही पण मस्तपैकी सजवून ठेवलेला आहेस तो. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅट्स. 15 पराठे झाले. म्हणजे खालचे पराठे जास्त मोठे आणि असं करत 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 लगोरी असते ना, तशी वरचा छोटा पराठा. येस, लगोरी. येस. पराठ्याची लगोरी झाली खरी. 11 12 13 14 15. गुड. 15 झाले. याला महत्व काय हो? सो कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅट्स. या राऊंडची खासियतच अशी आहे मुळात की ही प्रिलिम्स राऊंड आहे. प्रिलिम मध्ये कसं आपल्याला कळतं की आपण कुठे चुकलोय आणि कुठे आपण जास्त चांगलं परफॉर्म करू शकतो. तसं हे तुमच्यासाठी काहीच झालेलं आहे. आज आपण बघूयात सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज गुण कुणाला मिळालेत. आणि आता सबसे तेज गुणांबरोबर सबसे बेस्ट परफॉर्मन्स कुणी केलाय, म्हणजे परिपूर्ण पराठे कुणी बनवलेत, आणि तीच असणार आहे आजच्या राऊंडची विजेती. तुम्हाला काय वाटतंय? असे काही गॅसेस नाही आहे, पण सध्या तरी मीच. कॉन्फिडन्स आहे. कारण अजून त्यांनी एकमेकींचे पराठे खाऊन कुठे बघितलेले आहेत. सांगू तुम्हाला एक गंमत. तुमचा अंदाज चुकलाय. आजच्या राऊंड मधल्या विजेत्या आहेत अपर्णाताई. या इकडे. अपर्णाताई, सबसे तेज राऊंड मध्ये तुम्ही सबसे तेज परफॉर्मन्स दिल्यामुळे हा मानाचा एप्रिल तुम्हाला मिळतोय आणि तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आजच्या या भागातला सगळ्यात कमी चांगला असा परफॉर्मन्स अंकिता. तुला स्वतःलाही माहिती आहे, तुला तुझे वीक पॉइंट्स कळलेले आहेत आणि आमची खात्री आहे की उद्या तू या वीक पॉइंट्स वरती मात करशील. प्रॉमिस? सुप्रियाताईंनी एवढा कॉन्फिडन्स दाखवलेला आहे. प्लीज इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स. ओके. ऑल द बेस्ट फॉर टुमॉरो. थँक्यू. चला, आता मला खूप भूक लागली आहे. मला परत एकदा या सगळ्यांचे पराठे चाखून बघायचे. आणि यांना सुद्धा एकमेकींचे पराठे चाखून दे. हा हा, चला. Let's have या, 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 parathas. या. आपल्या पूर्वजांनी काय एक एक पदार्थ शोधून काढले नाही काय. म्हणजे मला तरी असं वाटतं की विज्ञानामुळे जसं मानवजातीचं कल्याण झालं ना, तसं या पदार्थांमधल्या संशोधनांमुळे पोटाचं आणि जिभेचं कल्याण झालेलं आहे. आज माझ्या नागपूरच्या मैत्रिणींनी पराठा वगैरे बनवला आहे. त्या मानाने सोपा पेपर होता है ना. पेपर सोपा होता, पण उद्यापासून जरा अवघड पेपर होत जाणार आहे. पण माझ्या मैत्रिणींनी सांगितलेलं आहे घाबरायचं नाही. तुमच्यासारखे टिप्स देणारी मंडळी आहेत ना,
बरोबर की नाही? तर तुम्हाला जर एखादी छान टीप द्यायची असेल ना आमच्या मैत्रिणींना, तर लगेच लिहून कळवायचं. तुम्हाला जर रुचिराची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा भीम कडून गिफ्ट हॅम्पर. ओके, चला निघायची वेळ झालेली आहे आणि खाण्याची वेळ झाली आहे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. खाण्याची वेळ झालेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचंय ह्याच वेळी. ओके, तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा. येस.